अखेर मुंबईचा महापौर कोण होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्या आणि निकाल लागला. निकालामध्ये स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालं नाही, ना भाजपला ना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला. त्यामुळं मुंबईचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. एकनाथ शिंदे महापौर पदासाठी अडून बसले होते, तर दुसरीकडे भाजपला आपलाच महापौर करायचा होता आणि आता त्याच्यावरती एक निर्णय घेण्यात आलाय. आता होणारा हा महापौर नेमकं कोणाचा, भाजपचा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, आपल्याला फक्त पुढच्या 2 मिनिटातच संपूर्ण माहिती मिळेल. आपल्याला सर्वांना एक म्हण माहिती आहे का, दुश्मन का दुश्मन दोस्त होता है. हीच म्हण आता मुंबईच्या महापौर पदासाठी लागू झाली आहे. आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कट्टर विरोधक कोण आहेत हे सर्वांनाच माहिती आहे, ते म्हणजे भाजप. पण त्यापेक्षाही जास्त दुश्मनी उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेशी आहे. आपण सर्वांनीच 2-4 दिवसामध्ये ही बातमी तर ऐकलीच असेल. शिंदेंना मुंबईमधील महापौर पद पाहिजे, 5 वर्षासाठी नाही तरी किमान 2.5 वर्षासाठी तरी हवं. आणि शिंदेंच्या सेनेकडे तो आकडा आहे जो बहुमत मिळवून देऊ शकतो. त्यामुळं शिंदेंनी आपले जे काही नगरसेवक निवडून आलेत ते मुंबईच्या बांद्रा येथील हॉटेलवरती ठेवलेत, कारण की त्यांना भीती आहे आपले नगरसेवक फुटू नयेत. पण आज एक बातमी आली, भाजपचा हा प्लॅन जर सक्सेस झाला तर एकनाथ शिंदे यांचे जे काही नगरसेवक आहेत ते पुढच्या 5 वर्ष त्या हॉटेलमध्येच बसले किंवा तिथे राहिले तरी काही फरक पडणार नाही. भाजपला जसा हवा आहे तसंच त्यांना स्वतःचा महापौर मिळेल, त्यासाठी त्यांनी हालचाली देखील चालू केल्यात. मुंबईची महानगरपालिका ही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. सांगितलं जातं ही भारतामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. जवळपास 75,000 कोटीचं या महानगरपालिकेचं बजेट आहे. जर ही महानगरपालिका हातात आली तर एखादं राज्य हातात आल्यासारखंच आहे. त्यामुळं सर्वांचेच या महानगरपालिकेवरती डोळे लागलेत. भाजपला ही महानगरपालिका हवी आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला हवी आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हवी आहे. गेल्या 25 वर्षापासूनच ठाकरेंकडे ही महानगरपालिका होती. भाजप तर गेल्या 40 वर्षापासून या महानगरपालिकेवरती आपला महापौर बसवण्याचं स्वप्न पाहत आहे. त्यातली काही वर्षे तर भाजप हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच होता. त्यांनी कधीही महापौर पदासाठी आग्रह केला नाही. त्यांच्या वाट्याला नेहमी उपमहापौर पदच आलंय. परिस्थिती आजही तशीच आहे, फक्त या ठिकाणी उद्धव ठाकरेची शिवसेना नाही तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप बरोबर आहे. ज्याप्रमाणे ठाकरे महापौर पदासाठी अडून बसायचे, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेही आता भाजप बरोबर महापौर पदासाठी अडून बसलेत. त्यामुळं शिंदेंना शह देण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण मुंबईमध्ये आकारण्यात येत आहे. कारण बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला टोटल 89 नगरसेवक मिळाले. शिंदेंच्या शिवसेनेकडे 29 नगरसेवक आले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे 65 नगरसेवक आले. मनसेचे 6 आणि काँग्रेसचे 24. आता या सर्वांची आकडेवारी आपण अगोदरच पाहिलेली आहे. यामध्ये जर एकनाथ शिंदे हे भाजपला मदत करत नसतील तर भाजपचं बहुमत सिद्ध होत नाही आणि त्यांना आपला महापौर बसवता येणार नाही. पण आता हीच गोष्ट भाजपच्या लक्षात आलेली आहे आणि त्याचसाठी त्यांनी या हालचाली चालू केलेल्या आहेत. नेमकं भाजपने काय केलंय मुंबईमध्ये, आता त्याकडे सर्वांनी लक्ष द्या. आता यामध्ये एक पर्याय असतो, ते म्हणजे फोडाफोडीचं राजकारण. पण ही गोष्ट शक्य होणार नाही, कारण की प्रत्येकाने आपल्या नगरसेवकांवरती कडक नजर ठेवलेली आहे आणि निवडणुकीच्या अगोदर तशी त्यांना ताकीद देखील दिलेली आहे. त्यामुळं भाजप आता त्यांचं जे नेहमीचं राजकारण आहे त्याच पद्धतीने आपला मुंबईचा महापौर बसवणार. आता हे कसं होऊ शकतो ते सांगतो. शिंदे महापौर पदावरती ठाम राहिलेत. पाठीमागून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे. आता या ठिकाणी उद्धव ठाकरे आपले नगरसेवक भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत, पण ते वेगळ्या पद्धतीने त्यांना मदत करू शकतात. इथे एक गोष्ट लोकांना क्लिअर करतो, भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्रित येऊन मुंबईचं महापौर बसवणार नाही, कारण की ते शक्य होणार नाही. ते एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत. पण उद्धव ठाकरे भाजपला दुसऱ्या पद्धतीने मदत करू शकतात. कशी ते अगदी थोडक्यात सांगतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये टोटल 227 नगरसेवक आहेत. त्या 227 पैकी ज्या पक्षाकडं 114 नगरसेवक आहेत त्या पक्षाला बहुमत मिळालं असं सिद्ध होतं. भाजपला हेच 114 नगरसेवक जुळवण्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज पडते. आता उद्धव ठाकरे यांचे 65 नगरसेवक, ज्यावेळेस मुंबई महापौर पदाची निवड होईल त्यावेळेस ठाकरेंचे सर्व नगरसेवक त्या निवडणूक प्रक्रियेला अनुपस्थित राहतील. एकूण 227 नगरसेवक आहेत, त्यामधील 65 नगरसेवक जर महापौर पदाच्या निवडीला उपस्थित तिथे राहिलेच नाहीत तर त्या परिस्थितीमध्ये सभागृहाची एकूण आकडेवारी 227 वरून 162 पर्यंत येईल. मग अशा परिस्थितीमध्ये मेजॉरिटी मिळवण्यासाठी
82चा आकडा पार करावा लागेल, म्हणजे 82 नगरसेवक लागतील आणि भारतीय जनता पक्षाकडे टोटल 89 नगरसेवक आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे नगरसेवक तिथे आले काय नाही आले काय किंवा त्या हॉटेलमध्ये बसून जरी राहिली तरी देखील भारतीय जनता पक्ष आपला महापौर आरामात करेल. त्यासाठी भाजपचा पूर्ण प्लॅन चालू आहे आणि तशी बातमी देखील थोड्या वेळापूर्वीच आली आहे. एकनाथ शिंदे महापौर पदासाठी जे काय अडून बसलेत तसं होण्याची शक्यता फारच कमी आहे. यामध्ये आता अशी एक बातमी आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पक्षाचे वरिष्ठ अमित शहा, नरेंद्र मोदी यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पद असेल, स्थायी समितीचं अध्यक्षपद असेल किंवा बेस्ट समितीचं अध्यक्षपद असेल, यापैकी कुठलीही गोष्ट उद्धव ठाकरे किंवा भारतीय जनता पक्ष कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची खाते आणि पदं एकनाथ शिंदे यांना अजिबात दिली जाणार नाहीत. या गोष्टीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यापासूनच ठाम आहेत. उद्धव ठाकरेंनी इनडायरेक्टली भाजपची मदत केली तर यामध्ये कोणताही वावगा नाही आणि या गोष्टीला घटनात्मक पद्धतीने चॅलेंज करू शकत नाही, कारण की एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणतेही ऑप्शन नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्रिपदं आहेत, याशिवाय ते स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुढे सर्व चांगलं असताना, मोठ्या पोझिशनवरती असताना एकनाथ शिंदे यांना हे करता येणार नाही. आता बऱ्याचशा लोकांना एक प्रश्न पडेल, उद्धव ठाकरे असं का करतील, ते भारतीय जनता पक्षाला मदत का करतील? ते तर एकमेकांच्या विरोधामध्ये लढले होते. ठाकरे भाजपला मदत करू शकतात त्याचं दुसरं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे कल्याण डोंबिवली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी आणि बहुमतासाठी आकडा लागतोय 63 आणि ते बहुमत कोणाकडेही नाहीये, ना एकनाथ शिंदे यांच्याकडे ना भाजपकडे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपकडे 51 नगरसेवक आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 54 नगरसेवक आहेत. त्या ठिकाणी देखील एकनाथ शिंदे यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आणखी 9 नगरसेवकांची गरज पडणार आणि भाजपलाही तिथे सत्ता स्थापन करायची आहे. या गोष्टीमध्ये भाजप हे शिंदेपेक्षा पुढे आहेत, ते आपले डाव सहजपणे टाकू शकतात. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंना काही करून सत्ता हवी आहे, त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक फोडलेत. ती तिन्ही नगरसेवक आपल्याकडे घेतलेत, त्यामुळे त्यांच्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये 54 नगरसेवक झालेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला कोणत्याही पॉलिटिक्स करायला तयार आहेत. त्या कारणामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लक्ष्य करतायत. म्हणून उद्धव ठाकरे हे कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे जे काही त्यांच्या नगरसेवकांबरोबर करत आहेत त्याचा बदला घेण्यासाठी ते मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तो निर्णय घेऊ शकतात, जे आपण काही वेळापूर्वीच व्हिडिओमध्ये सांगितलंय. म्हणजेच एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला महापौर पदासाठी जे काही वेठीस ठेवलंय ते त्यांना ठेवता येणार नाही. शिंदेंना शेवट आपला हट्ट सोडून द्यावा लागेल आणि त्यांना माघार घ्यावा लागणार. पण मुंबईमध्ये जी काही मराठी जनता राहते त्यांची सर्वांची इच्छा आहे मुंबईचा महापौर शिवसेनेचाच व्हायला पाहिजे, मग ती एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो.